क्षण आणि त्यावरील जो धन्यवादाचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावावर खालील माननीय सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं। ॲडव्होकेट पराग अळवणी, श्री चेतन तुपे, श्री भास्कर जाधव, सुरेश धस, श्री तुकाराम काते, सर्वश्री किरणजी लामटे, रईसजी शेख, प्रवीणजी दटके, संजयजी गायकवाड, शेखरजी निकम, सुनीलजी प्रभू, अतुलजी भातकळकर, निलेशजी राणे, शरदजी सोनावणे, ॲडव्होकेट राहुल कुल, सर्वश्री प्राध्यापक रमेश बोरनारे, काशीनाथजी दाते, श्रीमती नमिताताई मुंदडा, सर्वश्री अमीन पटेल, दिलीपजी लांडे, राजकुमार बडोले, संदीपजी क्षीरसागर, सत्यजितजी देशमुख, सुहासजी बाबर, मोहम्मद मुफ्ती इस्माईल, सर्वश्री सचिन पाटील, कैलाशजी पाटील, स्नेहाताई दुबे, मंजुळाताई गावित, वरुणजी सरदेसाई, मनोजजी जामसुतकर, बबनरावजी लोणीकर, माऊली कटकेजी, सीमाताई हिरे, विजयजी वडेट्टीवार, सन्मान्य राजन नाईकजी, मनीषाताई चौधरी, अबू आझमीजी, गजानन लवटेजी, विनोद अग्रवालजी, हिरामण खोसकरजी, नितीन राऊत साहेब, बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटीलजी, सिद्धार्थजी खरात, रोहितजी पाटील, अतुलजी भोसले, श्रीमती ज्योतिताई गायकवाड, श्री प्रवीणजी स्वामी, श्री बापूसाहेब पठारे, श्रीमती सुलभा खोडके, श्री अमोल खताळ, श्री अनंत नर, श्रीमती सना मलिक, सर्वश्री हारून खान, गोपीचंदजी पडळकर, सिद्धार्थजी शिरोळे, मनोजजी कायंदे, हेमंतजी ओगले, संजयजी देरकर, श्री रामदासजी मसराम, साजिदजी पठाण, राजूजी नवघरे, श्री बाबाजी काळे अशा 64 सन्माननीय सदस्यांनी अच्छा आपण शेवटी केलं, बरोबर आहे। आणि आमचे मित्र केलंच नाही, पण आता उत्तर चालू झालं, जाऊ दे। आता तुम्ही पुरवणीवर बोला किंवा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा, मी त्याचं उत्तर देईन। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम या विधानसभेच्या सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेनं आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं आणि 237 आमदार या सत्ता पक्षाच्या बाजूने या ठिकाणी निवडून आले आणि ही जी काही आमची महायुती आहे, या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री, दादा काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा, असे आमचे अजितदादा पवार आणि आमच्या सोबत जे वेगवेगळे घटक पक्ष आहेत, अशा सगळ्यांनी एकत्रितपणे जे सहकार्य दिलं, त्या सहकार्यामुळे आज हा एक प्रचंड विजय आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला। आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, यांनी पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारे नेतृत्व दिलं आणि हे सगळं होत असताना खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला, एक है तो सेफ है। समाज एकसंघ राहिला तर आपण पुढे जाऊ शकू, हा जो काही नारा दिला, खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केलाय, प्रतिसाद दिलाय आणि त्यातून एक मोठा विजय
महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला। खरं म्हणजे गेली 5 वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतक्या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते। मला तर असं वाटतं की गेल्या 5 वर्षांमध्ये 2019 ते 2024 व्यक्तिगत मला माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं हा तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-5, 7-7 लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात। पण त्या सगळ्यांचे आभार मानतो, आज त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं, त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं, त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली।